हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. सुरू करूया. होय माताजी, करूया. चालेल रेकॉर्डिंग. चालेल. हो हो हो. हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम आणि सर्वांचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनीति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये स्वागत आहे. कालच आपण माधुरी भक्ती माताजीने भक्ती योगावरती जो 15वा श्लोक होता त्याच्याबद्दल श्रवण केलं. तर आज आपण 16व्या श्लोकाबद्दल चर्चा करणार आहोत प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे. आशा आहे सर्वांकडे भगवद्गीता आहे आणि त्यांनी ती उघडून समोर ठेवलेली आहे. तर भगवंतांच्या भक्तांच्या हृदयात किती अद्भुत गुण आहेत त्याचं वर्णन भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगत आहेत. आणि आपण बघतो की भगवंतांच्या भक्तामध्ये जे अद्भुत गुण कसे प्रकाशित होत आहेत. तर जसं आपण श्रीमद भागवत श्रवण करण्याची इच्छा करतो आणि त्या क्षणीच तो तसा श्लोक आहे श्रीमद भागवतम पहिल्या स्कंदामध्ये दुसरा श्लोक आहे ज्याचं विवेचन खूप सुंदर रीतीने नंददुलाल प्रभूजीने रविवारी केलेलं होतं. तर त्यामध्ये सांगितलं होतं की जसं काही एखादी व्यक्ती श्रीमद भागवत श्रवण करण्याची इच्छा प्रगट करतो तत्क्षणी भगवंत त्याच्या हृदयामध्ये अवतीर्ण होतात, म्हणजे प्रगट होतात, येतात ते. तर स्वाभाविकच आहे की भगवंताचे गुणही ज्या वेळेला भगवंतांबद्दल श्रवण करण्याची इच्छा एखाद्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रगट होते तत्क्षणी भगवंत अवतीर्ण होतात त्या भक्ताच्या हृदयामध्ये. तर मग भक्ताच्या हृदयामध्ये ते सर्व गुण भगवंतांचे ते सर्व गुण अवतरित होणं याच्यामध्ये काही आश्चर्य नाहीये. तर भक्ताच्या हृदयात ते सर्व गुण प्रगट होतील, प्रकाशित होतात आणि शुद्ध भक्तीचा तो एक स्वभाव आहे की त्यामध्ये भगवंतांचे देवतांचे सर्व गुण प्रकाशित होताना आपल्याला दिसून येतात. आणि त्याचं खूप सुंदर वर्णन भगवंत या ठिकाणी त्यांचं जे हृदय आहे ते उघडून दाखवतात. आणि आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल किती बोलावं हे आपल्याला पण भान राहत नाही, त्याचप्रमाणे भगवंतांना त्यांच्या प्रिय भक्तांबद्दल सांगण्याची जी इच्छा असते त्यांच्यामध्ये काय गुण आहेत की ज्यामुळे ते भगवंतांना अतिशय प्रिय आहेत त्याचं खूप सुंदर वर्णन या सर्व 13 ते 20 श्लोकांमध्ये आलेलं आहे. तर आता आपण सर्वजण या दिव्य गुणांबद्दल सध्या ऐकत आहोत. हे दिव्य गुण आपल्याजवळ कदाचित तुमच्याकडे असतील फक्त, पण माझ्याकडे नाही येत याची जाणीव मला आहे. परंतु आपण त्याच्याबद्दल जर चिंतन केलं मनन केलं तर त्या दृष्टीने आपण चिंतनशील मननशील झाल्यानंतर मग तशी इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. आणि जसजसं आपण भक्तीमध्ये प्रगती करू भगवंतांच्या सेवांमध्ये योग्य चेतनेने कार्यरत राहू तसं आपोआपच ते गुण प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रकट व्हायला मदत होणार आहे.
तर पाहूयात आपण श्लोक क्रमांक 16. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. आता याचा शब्दशः अर्थ आपण बघणार आहोत की अनपेक्ष म्हणजे काय? तटस्थ. शुची म्हणजे पवित्र. दक्ष म्हणजे कुशल. उदासीन म्हणजे चिंतामुक्त. गतव्यथा म्हणजे दुःखमुक्त. सर्व आरंभ, सर्व प्रयत्नांचा. आणि परित्यागी म्हणजे परित्यागी. ह्या म्हणजे जो. आणि मदभक्त माझा भक्त. सहा म्हणजे तो. मे म्हणजे मला. आणि प्रिय हा म्हणजे अत्यंत प्रिय आहे. बघा भगवंत इतकं सुंदर वर्णन या ठिकाणी करतात. कोणते भक्त भगवंतांना, भगवंतांच्या भक्तांमधील गुण ते या ठिकाणी प्रकाशित करत आहेत. तर आपण प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे हे समजून घेणार आहोत. थोडं तात्पर्य देखील पाहूयात आपण, की एखाद्याने भक्ताला धन देऊ केले तरी ते मिळवण्याकरता त्याने धडपड करू नये. आणि भगवंताच्या कृपेने जर आपोआपच भक्ताला धनप्राप्ती झाली तर त्यामुळे तो हुरळून जात नाही. स्वाभाविकच भक्त दिवसातून निदान 2 वेळा तरी स्नान करतो. आता हे अनपेक्षेचं 2 वाक्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलेलं होतं. तर आपण बघतोय की अनपेक्ष याबद्दलचं आपण थोडस विवेचन बघणार आहोत, की जो दुसऱ्याकडून अपेक्षा करत नाही. बघा आपल्या सगळ्या दुःखांचं कारण हेच आहे की आपण खूप अपेक्षा करतो आणि त्या अपेक्षा जेव्हा फलित होत नाही तेव्हा ती व्यक्ती दुःखी होते. पण अनपेक्ष जर व्यक्ती असेल तर काय घडू शकतं की ती व्यक्ती दुःखमुक्त राहू शकते. तर एक नेहमी सगळ्यांना स्मरण असेल की आपले परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज नेहमी त्यांच्या लेक्चर मधून एक श्लोक नेहमी कोट करत असतात, जो त्यांच्या अतिशय आवडीचा श्लोक आहे. आणि ते स्वतः तसे असल्यामुळं ते त्याविषयी बोलू शकतात खूप सुंदर रीतीने. त्यांचं चिंतन याबद्दल चाललेलं असतं, वर्तन तशा प्रकारचं असल्यामुळे. तर तृणादपी शून्यचेन तरोरीव सहिष्णून अमानी न मानदेन कीर्तनीय सदा. तर तृणादपी शून्यचेन तरोरीव सहिष्णून इथं जे म्हटलेलं आहे की झाड कसं असतं बघा, की ते पाण्याची अपेक्षा करतं का? काहीच नाही. त्याच्यानंतर झाड तोडायला कोण व्यक्ती आली तर ती त्याच झाडाच्या सावलीमध्ये झोपते आणि त्याचीच फळे खाते. तरी ते अपेक्षा करत नाही की त्या व्यक्तीकडून की हा मला पाणी घालेल. तरी सुद्धा ते झाड आहे ना इतरांना स्वतः त्रास करून उन्हामध्ये त्रास सहन करतं, वाऱ्यामध्ये त्रास सहन करतं, तरी ते इतरांना नेहमी सावलीच देत असतं. तर ते कसल्याच प्रकारची अपेक्षा धरत नाही. तर हा जो अर्थ आहे ना तो समजून घेण्यासाठी मी एका लेक्चर मध्ये ऐकलेलं, फक्त शेअर करत आहे या ठिकाणी. तर अशा भक्तांना ना अवश्य रक्षिबे कृष्ण ते त्यांना माहिती असतं. तर त्यांना हे माहिती असतं की दुसरं कोणी आपलं रक्षण करणार नाही किंवा त्या प्रकारची अपेक्षा ते कोणाकडून धरत नाहीत, कारण कृष्णच त्यांचे सर्वस्व असतात. मारे कृष्ण राखे के, राखे कृष्ण मारे के. तर जसजशी भक्तीची तीव्रता वाढत जाते तसतसे त्या भक्तांच्या नेहमी जे प्रयत्न करत आहेत किंवा जे भक्त आहेत त्यांच्या हे लक्षातच येतं की कृष्णच माझे पालक आहेत, कृष्णच माझे रक्षण करते आहेत. कृष्णच माझं सर्वस्व आहेत. तर इतर लोक माझं रक्षण करू शकत नाहीत किंवा इतर जनांकडून ते कसल्याच प्रकारची दैनंदिन क्रियामध्ये देखील अपेक्षा करत नाही. इथं जे दिलेले की एखाद्याने भक्ताला धन देऊ केले तरी ते मिळवण्याकरता त्याने धडपड करू नये आणि भगवंताच्या कृपेने जर आपोआप भक्ताला धनप्राप्ती झाली त्यामुळे तो पुरळून जात नाही. या प्रकारची मानसिकता त्या भक्ताची असते. तर आपण असं बघू शकतो की भगवंत त्या व्यक्तीच्या माध्यमातून कृपा करत आहेत. समजा जर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं घडलं असेल की रक्षण झालं असेल त्या व्यक्तीचं, तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून भगवंत त्या व्यक्तीची रक्षण करत आहेत, कृपा करत आहेत, हे तो लक्षात घेऊ शकतो. आता आपण बघतो की जर आई वडील मुलांवरती लक्ष देतात, त्यांचं पालन पोषण करतात, तर ती जी भावना आहे पालन पोषण करण्याची ती कुठून येते? तर ती भावना ही भगवंतांकडूनच त्यांचा तो गुण त्या व्यक्तींच्या मध्ये आलेला असतो. पालन पोषण करण्याची ती भावना
त्या पालकांच्या मध्ये भगवंतांकडून आलेली असते. हा, तर जे भक्त भगवंतांचे शरणागत असतात त्यांचे रक्षण भगवंत सदैव करत असतात. आता प्रल्हाद महाराज असं म्हणतात, कारण ते याचं खूप सुंदर उदाहरण आहे. बघा तुम्ही की त्यांचे वडील, घरामधले त्यांचे वडील जे एवढे शक्तिशाली होते, त्याच्यानंतर त्यांना सगळे देवी देवता सर्वच जण सगळं जग त्यांना घाबरत असायचं. म्हणजे त्यांनी भुवई उंचावली तर थरथर कापायचे देवी देवता, अशा पद्धतीने त्यांचं वर्तन होतं. परंतु प्रल्हाद महाराज मात्र सर्वस्वी भगवंतांवर अवलंबून होते. ते त्यांच्या वडिलांकडून कशाची अपेक्षा करत नव्हते. तर ते प्रल्हाद महाराजांचं रक्षण भगवंतांनी केलेलं आपल्याला माहितीये. तर जे भक्त भगवंतांच्या शरणागत असतात त्यांचं रक्षण भगवंत सदैव करत असतात. तर प्रल्हाद महाराज म्हणतात की बालस्य नेह शरणम पितरौ निसंग, म्हणजे बालकाचं शरण माता पिता नाहीत असं का ते म्हणतायत? कारण माता पिता असताना देखील बालकाचा मृत्यू घडून येतो. न चातस्य गदस्यु, म्हणजे कोणी जर आजारी व्यक्ती असेल तर तिचं शरणागत स्थान जे असतं ते डॉक्टर किंवा औषध नाही. कारण सर्व काही असताना, सर्व उपचार असताना सुद्धा एखादी व्यक्ती रुग्ण मृत्यू पावू शकतो. नाविक असताना देखील नाव बुडू शकते. तर जर भगवान नरसिंह त्यांची उपेक्षा करतील तर त्याकरता, म्हणजे जर भगवंतांनी जर उपेक्षा केली किंवा मारे कृष्ण राखे की, जर भगवंतांनी रक्षण करायचं मनावर घेतलं तर त्या व्यक्तीला कोणी मारू शकत नाही. आणि जर भगवंताची इच्छा असेल तर मात्र ते घडू शकतं. त्याकरता अनपेक्ष म्हणून तो भौतिक इच्छांपासून विरक्त असतो. म्हणजे त्याला माहिती असतं की सर्व काही कारणांचं कारण आणि भगवंतच सर्वे सर्व आहेत, तेच आपलं पालन पोषण करणार आहेत. त्यासाठी भौतिक इच्छांपासून शुद्ध भक्त जे आहेत, जे भगवंतांना प्रिय आहेत, ते विरक्त असतात. त्यामुळे तो साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो. त्याला एखादी व्यक्ती त्याला अमुक देईल, त्याला तमुक देईल, किंवा हा व्यक्ती मला हे देईल ते देईल, नाही. या सगळ्या गोष्टींच्या चिंतनापासून तो सदैव मुक्त असतो. आणि त्याला माहित आहे की अवश्य भगवंतांच्या इच्छांवर सगळं काही अवलंबून आहे. जर भगवंताची इच्छा असेल तर भगवंत त्याला देतील, आणि भगवंताची इच्छा असेल तर भगवंत त्याच्याकडून काढूनही घेतील. तर या गोष्टीचं चिंतन असल्यामुळं अशा प्रकारची भावना, मानसिकता ते भक्त बाळगत असल्यामुळं ते अशा प्रकारे अनपेक्ष अशा वृत्तीने जीवन आपलं भक्तिमय असं जगत असतात. आणि त्यांना माहितीये की गरजेचं जे आहे ते भगवंत निश्चित पुरवणार आहेत, कारण तेच त्यांचे परमपिता आहेत. आणि त्याच्या भक्तीसाठी जे काही चांगलं आहे, अनुकूल आहे, तसं भगवंत देणार आहेत. त्याच्यामुळं ते इतरांकडून अनपेक्ष असतात. पण याचा अर्थ असा नाही की ज्या गोष्टी की ते समजा जर गरजेचं असेल तर तो एखादी व्यक्ती गृहस्थ असू शकते, ती देखील शुद्ध भक्त असू शकते, तर ती नोकरी करणार नाही किंवा व्यवसाय करणार नाही. इथे हे समजून घेणं गरजेचं आहे की तो हे जाणतो की भगवंतांची सगळी काही व्यवस्था आहे. आणि काही उपजीविका तो करतोय किंवा नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, तर ती कार्यशक्ती जी आहे ती कुठून येत आहे, तर ती भगवंतांकडून येत आहे. आणि ती भगवंतांच्या सेवेत येणं केलं प्रकाराने त्यांना लावण्याची इच्छा असते किंवा ते लावत असतात. तर अनपेक्ष का म्हटलं इथं, तर भौतिक इच्छा त्यांच्या असत नाही. तर एकदा राजा कृष्णराय जे बंगालमध्ये राज्य करत होते, तर त्यांना एक साधू दिसले. तर त्यांना अतिशय गरिबीची परिस्थिती असं त्यांना वाटलं त्या साधूची. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय हवंय का, तुम्हाला काय हवं असलं तर मला अवश्य सांगा. तर त्यांनी सांगितलं की नाही, हे जे चिंचेचं झाड दिसतंय तुम्हाला ना, तर ते चिंचेच्या पानापासून माझी पत्नी चटणी बनवते. माझे जे शिष्य आहेत ते हे माधुकरी करतात, आणि त्यांच्याकडून त्यांना जे काही मिळतं धान्य त्याच्यापासून ते रोटी बनवते पत्नी. आणि आम्ही याच्यामध्ये सर्व शिष्य आणि आमचे उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने भगवंताच्या कृपेने चालू आहे. म्हणजे आपण बघू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे निरपेक्ष भावनेने ते जीवन जगतात. भगवंताच्या संतुष्टीसाठी सदैव कार्यरत राहिल्यामुळं आत्मतृप्ती त्यांच्यामध्ये आपोआप चाललेली असते. आणि त्यांच्या आवश्यकता ज्या असतात त्या अतिशय कमीत कमी असतात. शरीराबद्दलच्या ज्या आवश्यकता असतात त्या कमीत कमी असतात. आता पुढचा जो इथं गुण दिलाय तो म्हणजे शुची. शुची म्हणजे स्वच्छता, पावित्र्य. आपण बघितलं त्याचा अर्थ तो आहे. आणि अंतर्गत आणि बाह्य या दोन्ही गोष्टींना हा शब्द लागू पडतो. आणि जसं जसं सत्वगुणांकडे
वाटचाल होऊ लागते एखाद्या व्यक्तीची भक्तीमध्ये, तस तशी त्याला ते जे काय म्हणतो आपण, घाण आहे किंवा कचरा आहे किंवा या गोष्टीपासून तिला तिडीक निर्माण होत असते आणि त्या गोष्टी त्या व्यक्तीला आवडत नाही. हं? तर एक गंमत म्हणून सांगते, एका लेक्चर मध्ये ऐकलं होतं की ते जे महाराज होते तर ते अमेरिकेमध्ये गेलेले होते, इस्कॉनचेच होते. आणि ते नंतर त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी त्यांच्या शिष्यांसमवेत थांबलेले होते. आणि त्याच्यानंतर ते तिथं बुक डिस्ट्रीब्युशन सुद्धा करत होते. तर त्यावेळेला तिथल्या लोकांनी त्यांना विचारले की तुम्ही कोणत्या संस्थेचे आहात? तर त्यांनी सांगितलं आम्ही इस्कॉन कडून आलेलो आहोत, इस्कॉन मार्फत भगवद्गीतेचं वितरण करत आहोत वगैरे. हा 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 म्हणाले तिथले ते म्हणजे अमेरिकन लोक होते तिथली. तर ती म्हणली हा हा ती संस्था का, ज्या संस्थेमध्ये दररोज खूपच आंघोळ करतात म्हणून साठी. म्हणजे बघा, त्या लोकांना हे पण हे नाहीये, त्यांची दैनंदिन क्रियेमध्ये ही गोष्ट येत नाही की रोज स्नान करणं. कारण ही गोष्ट आपल्यासाठी खूप आपण म्हणतो ना की नित्य स्नान हे केलंच पाहिजे. अर्थात भारतीयांना हा नित्यक्रम आहे, दिवसातली ती महत्वाची एक अंग आहे आणि स्वाभाविक आहे. परंतु काही जणांना जगामध्ये असे पण देश आहेत ज्या ठिकाणी माणसं दररोज स्नान देखील करत नाहीत. तर आपण हे कदाचित अशा गोष्टी आपल्याला ऐकायला सुद्धा आवडणार नाहीत, परंतु हे आहे, सत्यता आहे. तर आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा आपण निद्रा घेतो, झोपतो ना, तर त्यावेळेला ना मी एक त्याच लेक्चर मध्ये ऐकलं होतं की आपलं जे आहे चेतना म्हणा किंवा शारीरिक गोष्ट शारीरिक स्थिती ही अपवित्रतेकडे जास्त वळत असते आणि एखाद्या कफन प्रमाणे आपल्या त्या कपड्याचं हे होतं, म्हणजे काय म्हणू शकतो, कफन प्रमाणे त्या कपड्याचं रूपांतर होऊ शकतं. तर म्हणजे चेतना तशी बनू शकते, त्याच्यासाठी स्नान करणं हे खूप गरजेचं आहे झोप घेतल्यानंतर. हा, तर ही बाह्य शुचीचा आपल्या अंतर्मनावरती खूप मोठा असा दीर्घकालीन परिणाम होत असतो. त्याच्यामुळं बाह्य दृष्टीने देखील शुचिर्भूत राहणं, स्नान करणं, हात पाय धुणं वारंवार, या सगळ्या प्रसाद बनवताना हे जे नियम आपल्याला दिलेले आहेत, घालून दिलेले आहेत प्रभुपादांनी, आणि आपल्याला वरिष्ठ वैष्णव देखील वारंवार या गोष्टी सांगतात की कशा रीतीने आपण आचमन केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी मध्ये जरी येत असतील ना, तर अतिशय महत्वाच्या आहेत मैत्रिणींनो. कारण त्याचा आंतरिक परिणाम आपल्या मनावरती खूप खोलवर होत असतो. तर आपण हे बघू शकतो की एखादी रूम जर खराब असेल तर त्या रूम मध्ये गेल्यानंतर आपल्याला आपली मानसिक चेतना वेगळ्या प्रकारची बनते. पण जिथं अगदी स्वच्छता आहे, सुंदर वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि आपल्या मनाला देखील खूप छान प्रसन्न वाटू शकतं. आता आपण रविवारीच बघितलं की प्रभूजींनी आपल्या कुमुदवनामध्ये तुलसी वृंदावनाचं एक काय केलं, तिथं उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी माताजी लोकांनी इतकं सुंदर सारवून ठेवलेलं होतं. सगळीकडं तण जे आहे ते तण खुरपलेलं होतं, छान एकदम स्वच्छ असं वातावरण त्या ठिकाणी होतं. तर आपोआपच सगळ्यांना खूप प्रसन्नतेचा आपल्याला अनुभव आला की साधना स्थळीचं उद्घाटन जेव्हा प्रभूजींनी केलं त्या ठिकाणी. तर आपण त्याच्यावरून बघू शकतो की एखादी जागा जर निर्मळ असेल तर त्या जागेचा देखील प्रभाव आपल्यावरती होत असतो ना. अशा ठिकाणी निश्चितच जप करायला आपल्याला खूप आनंद आणि प्रसन्नता येत असते आणि प्रसन्न मनाने जेव्हा आपण भगवंताला हाक मारतो त्यावेळेस ते अधिक चांगली चेतना आपली बनू शकते. तर प्रभुपाद देखील आपण बघतो की स्वच्छतेवरती खूप ते त्यांचा कटाक्ष असायचा. म्हणजे आंतरिक स्वच्छता कशी निर्माण होते, तर भगवंतांचे नामस्मरण करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचं जर आपण प्रामाणिकपणे नित्य नियमितपणे ठराविक वेळेला प्रभात काळी जर नामस्मरण केलं तर निश्चितच एक आंतरिक शुचिता, एक पावित्र्य हृदयामध्ये निर्माण होत असतं. आणि आपण हे पण बघत असतो की भक्ताला भगवंतांबद्दल श्रवण कीर्तन करायला खूप आवडत असतं. तर दोन प्रकारची शुची आपण पाहिली आता की आंतरिक आणि बाह्य. तर त्याच्यानंतर मी एक छोटस एक उदाहरण सांगतेय की कशा प्रकारे अंतःकरण आपलं निर्मळ होत असू शकतं. तर एकदा ना हरिदास ठाकूर आहेत ना, ते नेहमी असे
कधी गावामध्ये राहायचे तर कधी एखाद्या गावामध्ये गेले समजा प्रचार कार्यासाठी, तर त्यांचं वास्तव्य एका गुहेमध्ये होते त्या काळामध्ये. तर त्या गुहेमध्ये ना खूप मोठा सर्प हे गावकऱ्यांना माहिती होतं त्या गावातल्या. तर त्यांनी विनंती केली हरिदास ठाकूरांना की तुम्ही या ठिकाणी थांबू नये, कारण इथं खूप मोठा सर्प वास्तव्याला असतो, ते त्यांना माहिती होतं. तर ते त्यांनी तसं म्हणताच हरिदास ठाकूर असतात परम दयाळू असे चैतन्य महाप्रभूंचे भक्त, आणि ज्यांना नामाचार्य म्हटलं जात. म्हणजे 192 माळा हरिनामाच्या त्या नित्य नियमितपणे करत असायचे. तर असं म्हणता क्षणी म्हणजे काही माळा 64 माळा ते मोठ्यांदा करायचे, कारण इतर जे वनस्पती आहेत, कृमी कीटक आहेत, त्यांना सुद्धा हरिनामाच्या पासून फायदा व्हायला पाहिजे, त्यांचं देखील प्रगती व्हायला पाहिजे, आणि त्यांना देखील पुढचा जन्म मनुष्य जन्म येऊन नंतर त्यांचं भक्तिमय क्रिया व्हाव्यात त्यांच्याकडून देखील. म्हणजे एवढे परम दयाळू असे भगवंताचे भक्त असतात. तर ते त्या ठिकाणी हरिनाम घेत राहिले. तर त्या गावकऱ्यांनी पाहिलं, त्या भक्तांनी पाहिलं की थोड्या वेळातच तिथं जो मोठा सर्प होता, ज्याच्या अंगावरती भले मोठे केस उगवलेले होते, तो सर्प त्या गुहेतून स्वतःहूनच सळसळ करत बाहेर आला आणि निघून गेला. तर या एका छोट्या प्रसंगातून आपल्याला हे समजू शकतं की जे आपल्या मनामध्ये वाईट विचार असतात किंवा वाईट भावना असतात, काही कल्मश असतात, काही क्रोध असू शकतो, किंवा विपरीत ज्या भक्तीसाठी अनुकूल नाहीयेत अशा प्रकारच्या भावना, अशा प्रकारचे विचार असतात, तर हरिनामामुळे हे जे विषारी विचार असतात ते आपोआपच बाहेर निघून जाऊ शकतात. तर हा खूप मोठा परिणाम आपल्या हृदयावरती हरिनाम करत असतं, आणि आपलं हृदय देखील त्या गुहेप्रमाणे बिनविषारी आपण म्हणू शकतो अशा प्रकारचं होऊ शकतं, आणि जेणेकरून भगवंतांचं अवतीर्ण त्या हृदयामध्ये लवकरात लवकर होऊ शकतं. तर आपण इथं बघितलं की शुचीनंतर जो सर्वात मोठा गोष्ट आहे, सर्वात मोठा गुण आहे तो म्हणजे दक्षता. तर आपण हे लक्षात घेतोय की शुद्ध भक्तांमधील हे गुण आहेत, आणि सगळ्यात मोठा त्यांचा जो गुण असतो तो म्हणजे काय असतो की भगवंतांपासून एक क्षण, एक निमिष मात्र देखील भगवंतांच्या चिंतनापासून ते दूर नसतात. एवढं त्यांचं हृदय भगवंतमय झालेलं असतं, कृष्ण भावना भावित झालेलं असतं. तर दक्ष म्हणजे या बाबतीमध्ये ते अतिशय दक्ष असतात, एक्सपर्ट असतात, कुशल असतात. तर त्यांना भौतिक बोलणं, भौतिक वर्तन, तर या गोष्टींपासून ते अतिशय लांब असतात, त्या गोष्टींपासून दूर राहत असतात. तर जीवनातील सर्व कर्माचे सार त्यांना माहीत झालेलं असतं, की सर्व कर्माचे सार हेच आहे की भगवंताची भक्ती, भगवंताचं प्रेम, हे त्यांना माहीत झालेलं असल्यामुळं या बाबतीमध्ये भक्त नेहमी त्यांच्या वर्तनामध्ये, चेतनेमध्ये दक्ष असतात. तर आपण काही उदाहरणं बघू शकतो या बाबतीमध्ये. आणि या भगवंताच्या भक्तीमध्ये हरिनामाबाबत किंवा सेवांबाबत ते खूप सिलेक्टिव्ह असतात, सारग्री असतात. की कसं भगवंताचं स्मरण नित्य हृदयामध्ये असलं पाहिजे. तर आपलं जे तृषार्थ पथिक आहे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी लिहिलेलं, अनेकांना त्यापासून प्रेरणा मिळत आहे. तर ती प्रेरणा त्या महाराजांना ते पुस्तक लिहिण्याची प्रेरणा आणि एका प्रकारची गुरुबंधूंची त्यांच्या ती आज्ञा होती. तर त्यांनी मी अलकाला विचारलं होतं खरं त्यांचं नाव, मी आता परत विसरले खरंच. तर ते महाराजांचे गुरुबंधू आहेत भक्तितीर्थ स्वामी महाराज, परमपूज्य भक्तितीर्थ स्वामी महाराज, ज्यांना कॅन्सर झालेला होता, आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांनी त्यांच्या गुरुबंधांना अर्थात आपल्या गुरु महाराजांना बोलवलेलं होतं, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना, आणि फक्त केवळ आणि केवळ भगवंतांच्या कथांची चर्चा, भगवंतांच्या लीलांची चर्चा, चैतन्य चरितामृत मधील चर्चा ते दोघं करत असायचे. आणि परमपूज्य भक्तितीर्थ महाराजांना कॅन्सर झालेला होता, त्यांना अतिशय शारीरिक अवस्था वरकरणी जर बघितली तर अतिशय खराब झालेली होती, पण अशा अवस्थेमध्ये देखील ते भगवंताच्या बद्दल चिंतन करत होते, श्रवण करत होते. आणि महाराजांना त्यांनी हरिनाम घ्यायला सांगितलं, तर महाराजांनी खूप छान त्यांच्या एकदम असं काय म्हणू शकतो मुखकमळातून त्यांच्या जे हरिनाम आलं, त्याच्यानंतर
भक्तितीर्थ महाराज इतके संतुष्ट झाले की याच्यापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाहीये, याच्यापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही, अशा प्रकारे ते बोलायला लागले. आणि त्याच्यानंतर महाराजांनी विचारलं की तुम्हाला इतका आनंद का झालेला आहे अशा अवस्थेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये इतर जण बघितले तर खूप शारीरिक दृष्ट्या त्यांना त्रास होत होता, तरी देखील ते चेहऱ्यावरून आणि ते बोलताना एवढे संतुष्ट झाले होते. ते म्हणत होते की बघा भगवंत किती कृपाळू आहेत की जे लोक भेटायला येतात त्यांना बेड रिडन असल्यामुळं किंवा शेवटच्या ह्याच्यामध्ये जे बाकीचे भक्त त्यांना भेटायला जात होते, इतर जण त्यांना भेटायला जात होते, त्यांना त्या भगवंतांबद्दलच ते बोलत होते, भगवंतांबद्दलच सांगत होते. तर ते म्हणत होते की भगवंत किती कृपाळ आहेत की माझ्याकडून शेवटच्या क्षणापर्यंत भगवंत ही सेवा करून घेत आहेत. आणि जेव्हा मी अशा अवस्थेमध्ये आहे त्यावेळेस अशा अवस्थेतील व्यक्तीचं लोक ऐकतात. त्याच्यामुळं भगवंतांबद्दल, भक्तीबद्दल मी जे काही सांगत आहे तर ती समोरची लोक ऐकत आहेत. आणि केवढी मोठी संधी भगवंतांबद्दल बोलण्याची आणि श्रवण करण्याची या भगवंत मला देत आहेत. म्हणजे अशा रीतीने ते अतिशय दक्ष असतात की एक क्षण देखील, मृत्यूशय्यावर पडलेली व्यक्ती देखील, म्हणजे शुद्ध भक्ताचं हे लक्षण आहे की ते एक क्षण देखील भगवंतांच्या चिंतनाशिवाय राहू शकत नाही. आणि तसे ते एक्सपर्ट असतात, कुशल असतात, दक्ष असतात की भगवंत चिंतनाशिवाय आपला एकही क्षण वाया जाऊ नये. आणि तसंच एक उदाहरण होतं की परमपूज्य मला जस्ट नाव आठवण आता त्यांचं, पण मी ते ऐकलेलं आहे की ते जेव्हा आजारी होते तर त्यावेळेस त्यांचे गुरुबंधू त्यांना भेटायला आल्यानंतर ते चर्चा करायला लागले आणि राधा गोविंद महाराज चर्चा करू लागले आणि भागवतांमधील ते कथा बोलू लागले. त्याच्यानंतर त्यांचे जे मित्र होते, गुरुबंधू होते, ते म्हणाले की तुम्ही थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे आता, खरं खूप वेळ झालं तुम्ही भगवंतांबद्दल बोलत आहात. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या हे लक्षात येत आहे ना की हीच माझ्यासाठी विश्रांती, की भगवंतांबद्दल बोलणं हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. एवढे ते एक्सपर्ट आणि दक्ष असतात. हा, आता पुढचा जो गुण आहे तो आहे उदासीन. अर्थात उदासीन याचा अर्थ आपण इथं पाहिलेला आहे की इथं सांगितलेलं आहे की चिंतामुक्त. हा, तर कशा रीतीने ते चिंतामुक्त असतात, समजा की ते या भौतिक जगातल्या कुठल्याच गोष्टींबद्दल, परिस्थितीबद्दल विशेष काळजी करत नाहीत. आणि या दृष्टीने ते चिंतामुक्त असतात की आपण कृष्णाचे आहोत, ना या पक्षाचे आहोत ना त्या पक्षाचे आहोत. त्याच्यामुळे ते सदैव चिंतामुक्त असतात, कारण ते सदैव भगवंतांशी कनेक्टेड असतात. त्याच्यामुळे ते सदैव चिंतामुक्त असू शकतात. आता पुढचा जो शब्द आहे, पुढचा जो गुण आहे तो गतव्यतः, याचा अर्थ आहे की दुःखमुक्त. तर दुःखमुक्त का असतात हे, तर इथे सांगितलंय की तो या सर्व उपाधींपासून मुक्त असल्यामुळे कधीच दुःखी होत नाही. शरीर हीच एक उपाधी आहे हे जाणून शारीरिक दुःखापासून तो मुक्त असतो. भक्तीला प्रतिकूल असणाऱ्या, म्हणजे पुढे दिलेलं आहे की सर्वारंभ परित्यागी, हा एक महत्वाचा गुण त्यांच्यामध्ये असतो. की याचा अर्थ असं की ज्या क्रिया भक्तीच्या विरुद्ध आहेत अशा क्रियांचा आरंभ ते करत नाहीत. हे खूप महत्वाचं आहे की ज्या क्रिया भक्तीसाठी प्रतिकूल आहेत त्याचा आरंभच ते भगवंताचे ते शुद्ध भक्त असतात ते करत नाहीत. आणि भक्तीच्या प्रतिकूल कोणत्याच गोष्टीला सुरुवातच करत नाहीत. अपराध त्याच्यामुळं होतच नाहीत. तर आपण बघू शकतो की त्याच्यामुळे ते इंद्रिय तृप्तीकडे वळू शकत नाहीत. तर आपण चैतन्य चरितामृत मध्ये पण पाहिलंय की रघुनाथदास गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंनी ज्या आज्ञा दिल्या होत्या की भाल न खाईबे, तर ते आयुष्यभर त्या गोष्टीचं पालन रघुनाथदास गोस्वामींनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि कुठल्याच भक्ताबद्दल एखादी व्यक्ती जर काही सांगायला गेली खराब गोष्ट किंवा काही, तर ते कानावरती हात ठेवायचे. म्हणजे सदैव त्यांनी आणि कुठल्याच भक्ताबद्दल प्रतिकूल किंवा वाईट एकही शब्द त्यांनी त्यांच्या जिभेने उच्चारला नाही. मग या गोष्टीचं त्यांनी व्रतच घेतलं होतं आणि आयुष्यभर या व्रताचं पालन त्यांनी केलेलं आहे. थोडं कठीण आहे, परंतु या गोष्टीची चर्चा आपण करणं गरजेचं आहे, कारण आदर्श स्थिती काय असू शकते, आदर्श काय असू शकतात हे आपण जाणून घेत आहोत. तर या प्रकारच्या गुणांबद्दल ऐकून त्यांच्याबद्दल चिंतन करून त्यांना प्राप्त करण्याची लालसा आपल्या मनामध्ये निर्माण होते. कधी कधी आपणही या गोष्टींबद्दल ऐकल्यानंतर आणि समोर आपल्या
वेगळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण या गोष्टीचं भान आपल्या मनामध्ये राहू शकतं. यासाठी भगवंतांबद्दल, भगवंतांच्या भक्तांबद्दल, त्यांच्या गुणांबद्दल चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर कोणाप्रती प्रतिकूल कार्य केले तर निदान आपल्याला एवढं तरी विचार मनामध्ये येऊ शकतो की कोणाबद्दल आपण चुकून वाईट बोललो किंवा काही बोललो किंवा कोणाची निंदा केलेली आहे, तर आपल्या मनामध्ये ती भावना यायला मदत होऊ शकते की अरे आपण उगीच असं बोललो, ही व्यक्ती तर चांगली आहे, किंवा तिच्या चांगल्या गुणांकडे आपलं लक्ष जाऊ शकतं. त्याच्यामुळं आपल्याकडून जी निंदा होणार असते किंवा चुकीचं प्रतिकूल भावना हृदयामध्ये निर्माण होणार असते, कमीत कमी त्या भावनेला तरी आपण टाळू शकतो. आणि पश्चातापाची एक भावना हृदयामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणजे हळूहळू या क्रिया आपल्यामध्ये देखील एक सुरुवात का होईना या गोष्टीसाठी होऊ शकते. तर सर्वारंभ परित्याग जरी होत नसला आपला, तरी या गोष्टींमुळे निदान प्रतिकूलता भगवंताच्या भक्तीसाठीची जी असते, भगवंतांच्या भक्तीमध्ये काही गोष्टींचा अडथळा निर्माण होऊ शकतो, तर तो अडथळा तरी आपण स्वतःहून निर्माण करत नाही, जर आपल्याला या गोष्टींची कल्पना असेल तर. तर फोकस्ड असणे खूप महत्वाचे असतं मैत्रिणींनो. याच्यामधून आपण हे शिकू शकतो की एखाद्या गोष्टींवरती फोकस राहणे म्हणजे पूर्ण दक्ष असणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपण या ज्या भगवंतांचे हे जे सगळे गुण आपण भगवंतांच्या भक्तांचे ऐकले, तर त्याच्यामध्ये आपण ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण जितके आपण भक्तीमध्ये प्रामाणिकपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करू, जेवढं जेवढं भगवद्गीतेचे भागवताचं श्रवण करू, तर तेवढं तेवढं आपलं हृदय जे आहे ते निर्मळ व्हायला निश्चितच मदत होईल. आणि आपण या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करू शकत नाही, पण असे भक्त आहेत आणि या भक्तांना भगवंत किती उच्च स्थान देतात. म्हणजे भगवंतांच्या हृदयाशी जाऊन बसलेले हे भक्त आहेत. तर एक छोटस एक हे ऐकलेलं होतं की एक काय म्हणू शकतो आपण, एक कथा नाही म्हणता येणार, पण एवढं वर्णन ऐकलेलं होतं की भगवंतांच्या चरणाशी जे भक्त चरणाशी जी फुलं वाहिलेली होती, तर ती फुलं भगवंतांच्या हारामध्ये असलेल्या फुलांना म्हणतात की तुम्ही भगवंताच्या हृदयाजवळ कसं काय जाऊन बसलाय, हारामध्ये कसं गेलात. तर ते जी फुलं होती, जी हारामध्ये होती, तर ती फुलं म्हणाली की आम्ही स्वतःला टोचून घेतलं, सुईने टोचून घेतलं, म्हणून साठी आम्ही भगवंताच्या हृदयाजवळ आहोत. अर्थात भगवंताच्या दृष्टीने दोन्ही फुलं ही खूप महत्वाची आहेत, कारण त्यांनी समर्पणाची भावना दाखवलेली आहे. तर कशा प्रकारचे भक्त भगवंतांना अतिशय प्रिय असतात, तर जे तटस्थ आहेत, म्हणजे अनपेक्ष आहेत, शुचिर दक्ष आहेत, म्हणजे पावित्र्य ज्यांच्या हृदयामध्ये आहे, आणि जे भगवंताच्या भक्तीसाठी अतिशय दक्ष आहेत. आपण बघू शकतो की प्रभुपाद नेहमी म्हणायचे की त्यांच्या शिष्यांना सांगायचे की असा एकही क्षण गेलेला नाहीये ज्या क्षणी मी भगवंतांचा विसरला असेल, की असा एकही क्षण आयुष्यामध्ये नाही ज्या क्षणी भगवंताचं विस्मरण त्यांना झालेलं आहे. तर या बाबतीमध्ये ते अतिशय दक्ष असतात. भौतिक क्रियांबाबत ते उदासीन असतात आणि गतव्यता त्याच्यामुळं ते आपण म्हणू शकतो की दुःखमुक्त असतात. खरं सुख कशामध्ये आहे? भक्तीमध्ये आहे. त्याच्यामुळं भक्तिमय क्रिया ते करत असतात. भगवंतांच्या भक्तीशी त्यांचं मन संलग्न झालेलं असतं. त्याच्यामुळं ते दुःखमुक्त असतात. आणि सर्वारंभ परित्यागी याचा अर्थ असा होतो की अशा प्रकारच्या क्रियांना ते आरंभच करत नाहीत. उदाहरणार्थ आपण बघितलं की ज्या भौतिक म्हणू शकतो आपण भौतिक क्रिया आहेत किंवा भोग लालसा त्यांच्यामध्ये नसल्यामुळे इंद्रिय तृप्तीच्या क्रियांना ते सुरुवात देखील करत नाहीत. त्याच्यामुळं ते अतिशय भगवंतांना प्रिय बनलेले आहे. तर आपण बघितलं आता 16व्या श्लोकाचं थोडंफार विवरण आणि तात्पर्य च्या आधारे आपण भक्तांच्या त्या गुणांची चर्चा केली. तर कोणाला काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता. खरं काहीच योग्यता नाहीये माझ्यामध्ये की या गुणांबद्दल वर्णन करण्याची, पण जे काही ऐकलं ते तुमच्या समोर एका वेटाप्रमाणे मांडलेलं आहे. हरे कृष्ण, धन्यवाद. तर उद्याचा देखील 17व्या श्लोकावरती विवेचन होईल. तर ते सर्वजणांनी ऐकावं आणि या गुणांबद्दल निश्चितच आपण चिंतन करावं. आणि हे कसं ना की आपण अनुकरण करू शकत नाही,
परंतु आपण ऍप्रिशिएट करू शकतो आणि हळूहळू अशा भक्तांच्या चिंतनाने आपलं देखील मलिनता आहे हृदयामध्ये ती नष्ट व्हायला मदत होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी कोणाला काही प्रश्न असल्यास. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू माताजी. नेहमीप्रमाणेच खूप छान उदाहरणासह तुम्ही विवेचन केलं. थँक्यू. अनम्यूट करते एक. अनम्यूट केलंय. कुणाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. हरे कृष्ण. हरी बोल. लेक्चर हरी फार बोल. छान झालं माताजी. एक पॉइंट तो खूप छान वाटला ह्याचा फुलाचा, की चरणावर वाहिलेले फुलं म्हणतात की जे हृदयाजवळ असतात हारामध्ये, तर तुम्ही कसं, तर ते उदाहरण खूप छान वाटलं माताजी. तर हरी बोल. खूप खूप थँक्यू. जे धन्यवाद. ऐकलंय तेच बोललं फक्त. खूप छान. लेक्चरच ऐकायला प्रश्न काय प्रवचन ऐकाय नाही जेवत होते.